तिथे डोंबिवली शहरात एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली। एवढंच नाही तर मृत पतीच्या कमरेला दगड बांधून त्याचा मृतदेह एका विहिरीत फेकून दिला। रीता लवंशी असं आरोपी पत्नीचं नाव आहे, तर सुमित विश्वकर्मा असं तिच्या प्रियकराचं नाव आहे। दोघांनाही डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली। आपल्या प्रेमसंबंधात पतीला अडसर वाटू लागला होता आणि म्हणून 4 महिन्यांपूर्वी या दोघांनी त्याच्या हत्येचा कट रचला। कुणालाही संशय येऊ नये म्हणून हत्या करण्याआधी रीतानं पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। मात्र तपासादरम्यान पोलिसी खाक्या दाखवल्यावर दोघंही पोपटासारखे बोलू लागले आणि गुन्ह्याची कबुलीही दिली। पोलिसांनी याबद्दल काय माहिती दिली आपण जाणून घेऊया। सुरेशचंद्र लोवंशी हा 20 तारखेला मिसिंग झालेला होता। त्या संदर्भात त्याच्या पत्नीने मानपाडा पोलीस स्टेशनला मिसिंगची कंप्लेंट दिली होती, परंतु त्याची बॉडी पिसवली शिवारातील नेताजी नगर परिसरात एका विहिरीमध्ये संशयास्पद परिस्थितीत मिळून आली। यातील आरोपित सुमित राजेश विश्वकर्मा आणि यातील मयत इस्माची पत्नी रीता चंद्र प्रकाश लोवंशी या 2 आरोपींना ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस केलेला आहे। चंद्रप्रकाशचा मर्डर हा त्याच्या पत्नीशी असणाऱ्या प्रथमदर्शनी असं लक्षात येतं पत्नीशी असणाऱ्या अनैसर्गिक संबंधामुळे त्याला न्यूट्रॉनच्या मदतीनं संपवलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।